नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका. आजच्या बिझनेस बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत ऊर्जा क्षेत्रातील मोठे बदल, जागतिक तणावाचा भारतावर होणारा परिणाम आणि उद्योग विश्वात घडणारे महत्त्वाचे निर्णय. चला सुरुवात करूया आजच्या पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या बातमीने. जागतिक स्तरावर वाढत चाललेल्या LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर भारताने ऊर्जा क्षेत्रात एक मोठे आणि धोरणात्मक पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारने देशभरात तब्बल 50 लाख नवीन PNG म्हणजेच पाईप नॅचरल गॅस कनेक्शन देण्याचे लक्ष्य हे निश्चित केले आहे. हा निर्णय केवळ तत्कालिक संकटावर उपाय म्हणून नाही, तर दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचा रोडमॅप मानला जात आहे. सध्या भारतात सुमारे 1.2 ते 1.3 कोटी घरगुती PNG ग्राहक आहेत. ही संख्या दरवर्षी वाढत आहे, कारण शहरांमध्ये गॅस पाईपलाईन नेटवर्कचा विस्तार हा वेगाने वाढत आहे. विशेषतः मुंबई, दिल्ली, पुणे, अहमदाबाद, सुरत यासारख्या शहरांमध्ये PNGचा वापर हा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पूर्वी स्वयंपाकासाठी LPG सिलेंडर हा एकमेव पर्याय होता, पण आता परिस्थिती ही पूर्णपणे बदलली आहे. PNG ग्राहकांना अनेक फायदे मिळत आहेत. पहिला फायदा, सतत गॅस उपलब्धता. सिलेंडर संपण्याची चिंता नाही, बुकिंगची गरज नाही आणि डिलिव्हरीची वाट पाहावी लागत नाही. दुसरा फायदा, सुरक्षितता. PNG गॅस प्रेशर नियंत्रित असतो, गळती झाल्यास त्वरित लक्षात येते आणि मोठा अपघात होण्याचा धोका कमी होतो. तिसरा फायदा, खर्च नियंत्रण. PNGचे बिल वापरावर आधारित येते आणि अनेक वेळा ते LPG पेक्षा स्वस्त पडते. भारताचा LPGचा वापर हा मोठ्या प्रमाणावर आयातीवर आधारित आहे. देशातील जवळपास 60% अधिक LPG हा आयात केला जातो. यातील सर्वात मोठा हिस्सा हा पश्चिम आशियातून येतो. म्हणजेच ज्या भागात युद्ध सुरू आहे, राजकीय तणाव आहे किंवा समुद्र मार्गावर अडथळे आहे, या ठिकाणावरून हा LPGचा पुरवठा होत असतो. याचा थेट परिणाम भारतातील गॅस पुरवठ्यावर देखील होत असतो. सध्या इराण इस्रायल संघर्षामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. होर्मुझ समुद्रधुनीसारख्या महत्त्वाच्या मार्गावर तणाव हा वाढला आहे. जागतिक बाजारात LPGच्या किमतीत चढ उतार हा होत आहे आणि पुरवठा साखळीवर दबाव हा कायम वाढत चालला आहे. यामुळे भारतासारख्या आयात आधारित देशांसाठी पर्यायी उपाय शोधणे अत्यावश्यक बनले आहे. याच ठिकाणी PNG हा अधिक स्थिर आणि विश्वासार्ह पर्याय म्हणून पुढे येतो. PNG देशांतर्गत वितरण नेटवर्कवर आधारित असल्यामुळे त्यात आयातीवरील अवलंबित्व कमी असते. पाईपलाईनद्वारे थेट घरापर्यंत गॅस हा पोहोचला जातो. म्हणूनच वाहतूक आणि साठवणुकीतील अडथळे हे कमी होतात. यामुळे पुरवठा अधिक सातत्यपूर्ण राहतो. विश्लेषणात्मक दृष्टीने पाहिले तर सरकारचा हा निर्णय 3 प्रमुख स्तरावर परिणाम करतो. पहिला स्तर, ऊर्जा सुरक्षितता. देश आयातीवरील अवलंबित्व कमी करेल आणि स्थानिक वितरण व्यवस्था मजबूत होईल. दुसरा स्तर, पायाभूत सुविधा विकास. सिटी गॅस डिस्ट्रीब्युशनचा नेटवर्क विस्तार होईल, नवीन पाईपलाईन टाकल्या जातील आणि शहरांमध्ये गॅस इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत होईल. तिसरा स्तर, ग्राहकांचा विश्वास आणि सोय. सतत उपलब्धता, सुरक्षित वापर आणि सुलभ बिलिंग. यामुळे ग्राहकांचा PNG कडे कल हा वाढत आहे. याशिवाय हा निर्णय पर्यावरणाच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा आहे. PNG हे तुलनेने स्वच्छ इंधन आहे. यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होते आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवता येते. म्हणजे हा निर्णय केवळ आर्थिक नाही, तर पर्यावरणीय दृष्टिकोनातून देखील फायदेशीर ठरतो. तथापि या योजनेसमोर काही मोठी आव्हाने देखील आहेत. पाईपलाईन टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक लागते. शहरी भागात जागेची मर्यादा ही असतेच आणि या कामासाठी वेळ देखील लागतो. ग्रामीण भागात तर आणखी कठीण आहे, कारण इथे लोकसंख्या विखुरलेली असते आणि पाईपलाईन टाकणे आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरते. तसेच राज्यातील सरकारची परवानगी, स्थानिक प्रशासनाचा समन्वय आणि तांत्रिक अडचणी हे सर्व घटक या प्रकल्पाच्या गतीवर परिणाम करू शकतात. पण तरीही दीर्घकालीन दृष्टीने पाहिले तर हा निर्णय भारताला ऊर्जा क्षेत्रात अधिक मजबूत बनवू शकतो. 1.3 कोटी ग्राहकांचा सध्याचा पाया आणि त्यावर आणखी 50 लाख नवीन कनेक्शन. यामुळे PNGचे जाळे हे अधिक व्यापक होऊ शकते आणि भारत हळूहळू अधिक सुरक्षित, स्थिर आणि स्वावलंबी ऊर्जा व्यवस्थेकडे वाटचाल करू शकतो. आता पुढील बातमीकडे वळूया, जी थेट भारताच्या ऊर्जा पुरवठ्याशी संबंधित आहे. इराण इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझ समुद्रधुनीतून भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. इराणने मित्र देश म्हणून भारताला विशेष सवलत दिली आहे आणि यामुळे भारताकडे येणाऱ्या LPG टँकर्सना सुरक्षित मार्ग हा मिळू लागला आहे. BWELM आणि BWTYR ही 2 महत्त्वाची टँकर्स सध्या होर्मुझ समुद्रधुनी पार करून पुढे सरकली आहे. ही अत्यंत संवेदनशील समुद्रपट्टी आहे,
जिथून जगातील मोठ्या प्रमाणावर तेल आणि गॅस पुरवठा हा होत असतो. भारताच्या LPG आयातीपैकी जवळपास 90% पुरवठा हा याच मार्गावर अवलंबून आहे. म्हणजे हा मार्ग बंद झाला तर भारतासमोर मोठे ऊर्जा संकट हे उभे राहू शकते. पण सध्या इराणने नॉन हॉस्टाईल देशांना मार्ग नेण्याचा निर्णय हा घेतला आहे. कारण भारत, चीन आणि काही इतर देशांना यामध्ये त्यांनी समाविष्ट केले आहे. यामुळे भारताला मोठा दिलासा हा मिळाला आहे. यापूर्वीही शिवालिक, नंदादेवी, पाईन गॅस आणि जगवसंत ही जहाजे सुरक्षितपणे भारतात पोहोचली आहेत. गुजरातमधील वाडीनार टर्मिनलवर जगवसंतने सुमारे 47,000 मेट्रिक टन LPG उतरवले आहेत. ही आकडेवारी परिस्थिती किती गंभीर आहे हे दर्शवते. तथापि अजूनही धोका टळलेला नाही. ज्या भागात GPS जॅमिंग, स्फोटकाचा धोका आणि लष्करी हालचाली सुरू आहेत, त्यामुळे या ठिकाणावरून येणे हे जोखमीचे आहे. म्हणूनच भारत सरकार आणि नौदल पूर्ण सतर्क आहे. एकूणच ही परवानगी तात्पुरता दिलासा आहे, पण संकट हे अजूनही पूर्णपणे संपलेलं नाही. आता या परिस्थितीचा भारतीय उद्योगावर काय परिणाम होत आहे हे पाहूया. पश्चिम आशियातील तणावाचा परिणाम आता भारतीय फास्ट फूड उद्योगावर देखील होऊ लागला आहे. ज्युबिलंट फूड वर्क्स या कंपनीने माहिती दिली आहे की LPG टंचाईमुळे काही आउटलेट्सच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. ही कंपनी भारतात डॉमिनोज पिझ्झाचे संचालन करते. कंपनीच्या म्हणण्यानुसार व्यावसायिक LPG सिलेंडरच्या पुरवठ्यावर अडथळे निर्माण झाले आहेत. यामुळे काही स्टोअर्समध्ये कामकाज मर्यादित स्वरूपात सुरू आहे. मात्र हा परिणाम संपूर्ण देशभर नाही, तर काही भागापुरता मर्यादित आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कंपनीने काही उपाययोजना ह्या सुरू केल्या आहे. LPGवरील अवलंबित्व कमी करणं, वीज आणि PNGचा वापर हा वाढवणं आणि पुरवठा साखळी अधिक मजबूत करणं यावर कंपनीने विशेष भर दिला आहे. तज्ज्ञांच्या मते ही समस्या फक्त एका कंपनीपुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण खाद्य उद्योगावर याचा परिणाम हा झाला आहे. लहान हॉटेल्स, ढाबे, रेस्टॉरंट या सर्वांनाच याचा फटका हा बसत आहे. कारण LPG हे त्यांच्या व्यवसायाचे मुख्य इंधन आहे. जर ही परिस्थिती दीर्घकाळ टिकली तर खाद्य उद्योगासमोर मोठे संकट हे उभे राहू शकते. आता पुन्हा एकदा एका मोठ्या चित्राकडे पाहूया. ऊर्जा संकट, पुरवठा अडथळे आणि जागतिक तणाव या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर PNGचा विस्तार हा केवळ पर्याय नाही, तर गरज बनला आहे. 1.3 कोटी ग्राहकांचा मजबूत पाया आणि 50 लाख नवीन कनेक्शनचे लक्ष्य हे भारताला अधिक स्थिर प्रणालीकडे नेऊ शकते. आता वळूया उद्योग विश्वातील एका मोठ्या आणि लक्षवेधी घडामोडीकडे. भारतातील खाण धातू क्षेत्रातील आघाडीची कंपनी वेदांता लिमिटेडने मोठा स्ट्रॅटेजिक निर्णय घेतला आहे. कंपनीने 5 स्वतंत्र कंपन्यांमध्ये स्वतःचं विभाजन केलं आहे, म्हणजेच डिमर्जर. पुढील काही आठवड्यातच या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. हा निर्णय कंपनीचे अध्यक्ष अनिल अगरवाल यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला आहे. कंपनीने आपला मोठा आणि विविध व्यवसाय वेगवेगळ्या स्वतंत्र युनिट्समध्ये विभागण्याचा निर्णय हा घेतला आहे. आता पाहूया डिमर्ज नंतर नेमक्या कोणत्या कंपन्या तयार होणार आहेत. 1. बेस्ट मेटल व्यवसाय, जो मुख्य कंपनी म्हणून राहील. 2. ॲल्युमिनियम व्यवसाय, जो वेदांताचा सर्वात मोठा आणि नफ्यातील विभाग मानला जातो. 3. पॉवर म्हणजे वीज उत्पादन व्यवसाय. 4. स्टील आणि आर्यन विभाग आणि 5. ऊर्जा क्षेत्रातील संबंधित व्यवसाय. म्हणजेच मोठी कंपनी आता 5 स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभागली जाणार आहे. आता या निर्णयामागील गणित समजून घेऊया. सध्या वेदांताचे बाजार मूल्य हे $27 अब्ज म्हणजेच अंदाजे 2.2 लाख कोटी रुपये इतके आहे. पण कंपनीवर मोठ्या प्रमाणात कर्ज देखील आहे. विशेषतः समूह पातळीतील कर्जाचा ताण हा वाढलेला आहे आणि हे कर्ज कमी करणं हा या डिमर्जरचा सर्वात मोठा उद्देश मानला जातो. डिमर्ज नंतर प्रत्येक कंपनी स्वतंत्रपणे निधी उभारू शकेल, स्वतःची आर्थिक योजना तयार करू शकेल आणि कर्ज व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करू शकेल. विश्लेषकांच्या मते या विभाजनामुळे व्हॅल्यू अनलॉकिंग होऊ शकते. म्हणजेच एकत्रित कंपनीचे जे मूल्य आहे ते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये अधिक स्पष्टपणे दिसू शकते आणि यामुळे एकूण बाजार मूल्य दुप्पट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता टाइमलाईन पाहूया. हा प्रस्ताव सर्वप्रथम 2023 मध्ये मांडण्यात आला होता. यानंतर नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल म्हणजेच NCLT यांच्याकडून 2025 मध्ये याला मंजुरी मिळाली आणि आता मे 2026 पर्यंत कंपनी नवीन कंपन्यांची शेअर बाजारात नोंदणी पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुंतवणूकदारांच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण त्यांना एकाच कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये थेट गुंतवणूक करण्याची संधी मिळेल.
उदाहरणार्थ कोणाला फक्त ॲल्युमिनियम व्यवसायात रस असेल तर ते त्या कंपनीचे शेअर घेऊ शकतील आणि कोणाला पॉवर सेक्टरमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ते त्यासाठी वेगळी कंपनी उपलब्ध असेल. यामुळे गुंतवणूक अधिक लक्षित आणि धोरणात्मक होऊ शकते. याशिवाय प्रत्येक कंपनीला स्वतःचे व्यवस्थापन, स्वतंत्र धोरण आणि स्पष्ट उद्दिष्टे असतील. यामुळे कार्यक्षमता वाढण्याची शक्यता देखील आहे. आता मोठ्या चित्राकडे पाहूया तर हा निर्णय भारतातील उद्योग क्षेत्रासाठी एक ट्रेंड सेटर ठरू शकतो. कारण अशा प्रकारचे डीमर्जर मोठ्या कॉर्पोरेट्समध्ये वाढत्या प्रमाणात पाहायला मिळत आहे, ज्यात कंपन्या आपले वेगवेगळे व्यवसाय वेगळे करून त्याचे बाजार मूल्य अधिक स्पष्ट करू शकतात. तथापि या निर्णयासोबत काही जोखीम देखील आहेत. नवीन कंपन्यांची कामगिरी कशी राहील, कर्ज व्यवस्थापन किती प्रभावीपणे होईल आणि बाजारातील प्रतिसाद कसा राहील, हे सर्व घटक पुढील काळात महत्त्वाचे ठरणार आहेत. एकूणच 2.2 लाख कोटीचे सध्याचे बाजार मूल्य, 5 स्वतंत्र कंपन्या आणि कर्ज कमी करण्याचा प्रयत्न, या तिन्ही गोष्टीमुळे वेदांताचा हा डीमर्जर भारतीय कॉर्पोरेट इतिहासातील एक मोठा टप्पा हा ठरू शकतो. आता पुढील काही महिने या सर्व कंपन्यांच्या कामगिरीवर आणि गुंतवणूकदारांच्या प्रतिसादावर संपूर्ण बाजाराचे लक्ष असेल. आता या सर्व बातम्या एकत्रित पाहिल्या तर ऊर्जा संकट, जागतिक तणाव आणि उद्योगातील बदल या तिन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. भारत आता केवळ परिस्थितीला प्रतिसाद देत नाही तर तो पुढील काळासाठी तयारी करत आहे. पीएनजीचा विस्तार, पर्यायी ऊर्जा स्रोत आणि उद्योगातील पुनर्रचना हे सर्व भारताच्या आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वाचे ठरत आहे. आजचं हे बिझनेस अपडेट तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि बीजडंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा महत्त्वाच्या आणि अपडेटेड बातम्यांसह आम्ही पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.